तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूया महाराष्ट्राला आज भल्या पहाटे सुन्न करणाऱ्या बातमीनं। जी बातमी ऐकून आज प्रत्येक जणाला काहीसा अस्वस्थ नक्की वाटला असेल। कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आयसीयू वॉर्डमध्ये भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं। या 14 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। आठवड्याभरातली मृत्यूकांडाची ही दुसरी मोठी घटना आहे। कोरोना हॉस्पिटलमध्ये सध्या रुग्णांवर जिथे उपचार सुरू आहेत तिथेच त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय। विरारमधल्या विजय वल्लभ रुग्णालयातल्या आयसीयू मध्ये भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं। या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू होतोय। गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली। यावेळी आयसीयू 17 रुग्णांवर उपचार सुरू होते। रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे या कोरोना रुग्णांना आपला हकनाक जीव गमवावा लागलाय। दुसरीकडे मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देखील या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत। या प्रकरणी क्राईम ब्रांचने तपास सुरू केलाय। रुग्णालयाचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते सुद्धा क्राईम ब्रांचने ताब्यात घेतलंय। आपल्या या सगळ्या दुर्घटनांमधून अनेक शोकांतिका सुद्धा समोर येत आहेत। विरारमध्ये अग्नितांडवात आपला पती गमावल्यानंतर अस्वस्थ झालेल्या आणि प्रचंड धक्का बसलेल्या पत्नीला सुद्धा हा धक्का सहन करता आला नाही। विजय वल्लभ रुग्णालयातल्या या आगीमध्ये पतीच्या निधनानंतर पत्नीचा सुद्धा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे। आपल्या पतीचा मृत्यू झालाय ही बाब त्या सहन करू शकल्या नाहीत। पतीचा मृत्यू झाल्याचं कळताच चांदणी दोशी यांचा सुद्धा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाल्याने दोषी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। विरारच्या या अग्नितांडवात अनेक अशा घटना समोर आल्या, अनेक अशा कहाण्या समोर आल्या ज्या ऐकल्यानंतर काळीज पिळवटून जातं। विरारमधल्या या हॉस्पिटलमध्ये 2 वेगवेगळ्या मजल्यांवरती वडील आणि मुलगा या दोघांवरती उपचार सुरू होते आणि या व्यवस्था किती मुरदाड असू शकते याचा अनुभव सुद्धा आजच्या या दिवशी पाहायला मिळाला। जिथे आग लागली त्या विजय वल्लभ रुग्णालयात असा एक कोरोना रुग्ण आहे ज्याचे वडील त्या आयसीयू मध्ये उपचार घेत होते। वडील दुसऱ्या मजल्यावर आणि मुलगा कार्तिक चौथ्या मजल्यावर। आगीत त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला। या रुग्णाला आपल्या वडिलांच्या अंत्यविधीला जाण्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली। खरं तर हे दोघेही बापलेक राहतात टिटवाळ्याला। तिथे त्यांना बेड मिळाला नाही। एका डॉक्टरच्या ओळखीने विरारमध्ये बेड मिळाला। त्यांना वाटलं आपण दोघेही बरे होऊन घरी जाऊ, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। स्वतः कोरोनाने ग्रस्त असूनही या मुलावर वडिलांचा अंत्यसंस्कार पाहण्याची वेळ आली। अशी उदाहरणं पाहिली की आपल्याकडील मुरदाड यंत्रणेप्रती हळहळ व्यक्त केल्याशिवाय आणि आपल्या जवळ काही राहत नाही, कारण आपण केवळ 2 मजले वर होतो पण वडिलांना वाचवू शकलो नाही ही भावना मुलाच्या मनात आता कायम राहणार आहे। मला फक्त एवढं सांगा, तू इथून टिटवाळ्यावरून इकडे का आला? व्हेंटिलेटर बेड कुठेच नव्हता मिळत मुंबईत, इथे मॅनेज झाला होता म्हणून आलो होतो आम्ही। अरे देवा, 17 तारखेला 17 तारखेला बापरे, काळजी घे। कोणाच्या थ्रू मॅनेज झाला? म्हणून एक डॉक्टर होते आमचे, त्यांच्या थ्रू मॅनेज केलं होतं मी। अच्छा ठीक आहे, मी निघतो। फक्त नाव सांग। कार्तिक शिंदे। ओके कार्तिक। विरार मधल्या आयसीयू हॉस्पिटलमध्ये ज्या प्रकारचं हे अग्नितांडव झालं, ज्यात 14 जणांचा मृत्यू झाला, ही काही राष्ट्रीय बातमी नाही अशा प्रकारचं वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं। त्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूने टीका झाली, मग त्यांनी सारवासारव केली। दोन्ही प्रतिक्रिया ऐकूया। I will need 15 minutes to reach Mantralaya. Prime Minister VC. 100% about oxygen we will be speaking. हम ऑक्सीजन के बारे में बात करेंगे, हम रेमडेसिविर के बारे में बात करेंगे। ये घटना जो घटी है उसके बारे में नेशनल न्यूज नहीं है ये, लेकिन हम हमारी तरफ से राज्य सरकार की तरफ से पूरी मदद करेंगे। और बाबा, ये राज्य सरकार के हद तक हम जरूर पूरी मदद करेंगे। उनको जो 5 लाख रुपए राज्य सरकार की तरफ से गवर्नमेंट मदद करती है, महानगर पालिका की तरफ से 5 लाख मदद किया जाएगा। 10 लाख रुपए मदद करने की जो नासिक में घटना घटी है
उसी टाइप में हम मदद करेंगे। मला एक वाटतं की या प्रश्नाच्या बाबतीत शब्दाचा विपर्यास करू नये एवढीच माझी माध्यमांना विनंती राहील। प्रश्न जो विचारण्यात आला होता तो इतका पॉइंटेड प्रश्न होता, पॉइंटेड प्रश्न, त्यामुळं मला वाटतं की ह्या गोष्टी आपण सांगितल्या तर त्या शब्दाचा विपर्यास करू नये। कोणता प्रश्न आहे आणि काय उत्तर दिले गेलेलं आहे आणि व्यक्ती काय आहे आणि व्यक्तीचा मागचा इतिहास काय, हा सगळा प्रश्न मला वाटतं गोळाबेरीज करून जर याच्याबाबत योग्य तो अंदाज लावला तर जास्त चांगलं होईल। आरोग्यमंत्री म्हणतायत की आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला जाऊ नये, पण ही राष्ट्रीय बातमी नाही असं म्हणणाऱ्या आरोग्यमंत्र्यांचा विरोधी पक्षाने मात्र चांगला समाचार घेतलाय। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आरोग्यमंत्र्यांचा कसा समाचार घेतलाय बघूया। मला असं वाटतं की ते जर असं म्हणाले असतील तर ही असंवेदनशीलता आहे आणि ते कुठल्या मानसिकतेत हे म्हणाले मला माहिती नाही, पण मला असं वाटतं अशा घटनांच्या संदर्भात आपण संवेदनशील असलं पाहिजे आणि अशा प्रकारची प्रतिक्रिया देणं सर्वथा अयोग्य आहे। भ्रमिष्ट होने के नाते वैसे बात की है। मुझे उनको कहना है कि पहला इस्तीफा दे दो। क्यों इस्तीफा दो? जब आर पाटिल साहब इस राज्य के गृह मंत्री थे तभी छोटे बड़े बड़े शहर में ऐसी छोटी घटना होती है, ये बोले तो उनका इस्तीफा लिया था। और आप बोलते हैं नेशनल न्यूज नहीं, शर्म भी आती नहीं? क्या आपको 100 लोग की बलि चाहिए? क्या 1000 लोग का बलि जाएगा तो वो नेशनल न्यूज हो गया और आप उधर आएंगे? मुझे लगता है संवेदनहीनता का ये सब मामला इनके वक्तव्य से माध्यम से आगे आ रहा है। देशातल्या कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढते। गेल्या 3 दिवसात 3 लाखांपेक्षा जास्त कोरोना बाधितांची देशभरात नोंद झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10 अशा राज्य ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रचंड फैलाव झालाय त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक केली। या बैठकीमध्ये देशातल्या कोरोनाला कसं रोखायचं याच्याबद्दलचं मंथन झालं। यावेळी महाराष्ट्राच्या गरजांच्या बद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचं केंद्र सरकारचं लक्ष वेधलं। राज्यातला रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्याकडे पंतप्रधानांनी लक्ष द्यावं। महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून रेमडेसिवीरचा पुरवठा सुद्धा अधिक हवा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। ऑक्सिजन विमानानं आणणं शक्य नसल्यास वेळ वाचवण्यासाठी रिकामे टँकर्स विमानानं प्लांटच्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरून इतर मार्गाने राज्याला मिळावा अशी मागणी सुद्धा उद्धव ठाकरेंनी केली। दरम्यान आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता इतर देशातून उत्पादन होत असलेल्या लसी आम्ही आयात करू शकतो का असं सुद्धा त्यांनी विचारलेलं आहे आणि त्यामुळे याबद्दल आता केंद्र सरकार नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। राज्यातली आरोग्य व्यवस्था कोलमडून पडलेली आहे। या आरोग्य व्यवस्थेमध्ये प्राण फुंकण्यासाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे काय मागण्या केलेल्या आहेत, काय साकडं घातलेलं आहे आपण बघतोय। रिकामे टँकर्स विमानानं प्लांटच्या ठिकाणी पाठवावेत असं एक सूचना त्यांनी केली, मागणी केली। वेळ वाचावा याच्यासाठी इतर देशातील लसी आम्ही आयात करू शकतो का हे सुद्धा त्यांनी केंद्राला विचारलेलं आहे। तिसरी महत्त्वाची मागणी महाराष्ट्राला रुग्णसंख्येनुसार रेमडेसिवीरचा पुरवठा व्हावा अशी सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे। आणखीन एक मागणी आहे औषधांच्या बद्दलची। रेमडेसिवीर व्यतिरिक्त इतर आवश्यक औषधं जी आहेत ते सुद्धा योग्य प्रमाणात पुरवले जावेत अशी मागणी केली आहे। आणि शेवटची 5वी मागणी ती म्हणजे विषाणूच्या दुहेरी उत्परिवर्तनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे। जब डबल म्युटेशन झालेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करावं, त्याच्यावर संशोधन होणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत। एका बाजूला ही मागणी होत असतानाच दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी। ऑक्सिजनच्या तुटवड्यानं हैराण झालेल्या प्राणकंठाशी आलेल्या त्या कोरोना बाधित आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाची बातमी। कारण प्राणवायू घेऊन महाराष्ट्राच्या दिशेने निघालेली जी प्राणवायू एक्सप्रेस होती, ऑक्सिजन एक्सप्रेस होती, ती अखेर महाराष्ट्रात दाखल झालेली आहे आणि ज्यांचा जीव अक्षरशः टांगणीला लागलेला होता ऑक्सिजनच्या अभावी अशा आरोग्य यंत्रणांसाठी सुद्धा ही अत्यंत दिलासादायक बाब म्हणावी लागेल। प्रशांत मोहिते आपले प्रतिनिधी याच्याबद्दल अधिक ची माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, ही रेल्वे एक्सप्रेस जी आहे सध्या ऑक्सिजन एक्सप्रेस कुठे पोहोचलेली आहे, तिचा पुढचा प्रवास नेमका कसा असणार आहे आणि किती ऑक्सिजन घेऊन ही एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झाली आहे?
नक्कीच ही ऑक्सिजन एक्सप्रेस ही विशाखापट्टणावरून निघून महाराष्ट्रात दाखल झालेली आहे. ही 4 वाजता महाराष्ट्रातल्या गोंदिया इथे होती आणि त्यानंतर ही 4 वाजता निघून आता ही नागपूर मार्गे येत आहे. त्यानंतर नागपुरात आल्यानंतर ही ऑक्सिजनचे 3 टँकर हे नागपुरात उतरणार आहे आणि उरलेले जे 4 टँकर आहे हे घेऊन लगेच ती नाशिकसाठी रवाना होणार आहे. आणि हे जे ऑक्सिजनचे टँकर आहे याच्यामुळे जे रुग्ण तडफडत होते त्या ऑक्सिजनसाठी त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. आणि ही ऑक्सिजन एक्सप्रेस आता थोड्या वेळात म्हणजे जवळजवळ 7:30 ते 7:45च्या दरम्यान ही नागपूर रेल्वे स्थानकावर येणार आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ऑक्सिजनचा तुटवडा प्रचंड जाणवतोय आणि प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक रुग्णालयाला हा ऑक्सिजन हवाय. त्यामुळेच आता काही वादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होत आहेत आणि असाच एक वाद निर्माण झालेला आहे ऑक्सिजनच्या एका टँकरवरून. सातारा जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा टँकर दाखल झाला आणि हा टँकर साताऱ्याचा की कोल्हापूरचा यावरून वाद निर्माण झालेला आहे 2 जिल्ह्यांमध्ये. आणि त्यामुळे पोलिसांनी सध्या सातारा पोलिसांनी हा टँकर अडवून धरलेला आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा याच्यावरती दावा केलेला आहे. प्रशासनाकडून ऑक्सिजनची सातत्याने मागणी होतीये आणि टँकरमधून जिल्ह्यांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातोय. पण साताऱ्यात ऑक्सिजन टँकरवरून हा एक अजब प्रकार घडलेला आहे. साताऱ्यात आलेला टँकर नेमका कोणत्या जिल्ह्याचा ऑक्सिजन पुरवण्यासाठी आला असा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना पडलाय. सातारा पोलिसांच्या बंदोबस्तात मुंबईहून आणलेला ऑक्सिजन टँकर साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हक्क सांगितला. त्यामुळे साताऱ्यातील वाढे फाटा चौकात हा टँकर बराच वेळ थांबवून ठेवण्यात आला. दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी टँकरवरून चर्चा केली. अखेर हा टँकर सातारा जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी आला हे स्पष्ट झालं आणि मग हा ऑक्सिजनचा टँकर साताऱ्यासाठी देण्यात आला. आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. मुंबईहून जवळपास 15 मेट्रिक टन ऑक्सिजन जो आहे तो साताऱ्यासाठी पाठवला जात होता. मात्र सातारामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी हा ऑक्सिजनचा टँकर पोहोचला. मात्र या ठिकाणी आल्यानंतर जो वाहन चालक आहे तो वाहन चालक या ठिकाणी सांगू लागला की हा जो टँकर आहे तो कोल्हापूरसाठी आहे. यावरूनच आता साताराचे जिल्हाधिकारी आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यामध्ये आता हा टँकर कोणाचा असा या ठिकाणी जो आहे तो चर्चा होऊ लागली. शेवटी चर्चा अंती या ठिकाणी हा जो ऑक्सिजनचा टँकर आहे तो सातारासाठीच आलेला असल्याचं एकंदरीत माहिती समोर येत आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. यानंतर कोरोना बाधितांसाठी आपल्या सगळ्यांसाठी एक अत्यंत पॉझिटिव्ह बातमी आहे. कोरोनाला हरवण्यासाठी थोपवण्यासाठी अनेक लस बाजारात आल्या. या लसीकरणाला सध्या जगभरात सुरुवात झालेली आहे. पण आता कोरोना बाधितांना वाचवण्यासाठी त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी. त्याचं कारण म्हणजे आता कोरोनावर नवं औषध आलेलं आहे. जे औषध निश्चितपणे कोरोना बाधितांचा जीव वाचवण्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. त्यांना अगदी 7 दिवसात निगेटिव्ह करू शकतं अशा प्रकारचं हे औषध असल्याचा दावा केला जातोय. झायडस कॅडिलाच्या औषधाला DGCIने आज परवानगी दिली आहे. विराफिन असं हे औषध आहे आणि या औषधाला परवानगी मिळाली आहे. विराफिन औषधानं 7 दिवसात कोरोना बरा होतो असा दावा करण्यात आलाय. हे औषध 91.15% प्रभावी असल्याचा दावा या कंपनीने केलाय. तेव्हा कोरोना बाधितांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणारा त्यांना जीवदान देणारं झायडसचं हे औषध नेमकं काय आहे त्याच्याबद्दल आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हे खरं तर नवं शस्त्र आहे कोरोनाच्या विरुद्धच्या या सगळ्या लढाईमध्ये. विराफिन औषध हे 91.15% इतकं प्रभावी असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आलेला आहे. त्याच्या वेगवेगळ्या ट्रायल झाल्या. त्याच्यातले जे निष्कर्ष आहेत ते सुद्धा समोर आलेले आहेत. 7 दिवसात कोरोनाचा जो रुग्ण असेल तो निगेटिव्ह होऊ शकतो, होतोय हे त्या चाचणीतून समोर आलेलं आहे. ही सुद्धा एक अत्यंत पॉझिटिव्ह बातमी आहे. तब्बल 91% पेक्षा जास्त विराफिनचा 1 डोस घ्यावा लागणार आहे. फक्त 1 डोस आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ही सुद्धा खूप महत्त्वाची बाब आहे. आणि इंजेक्शनचा केवळ 1 डोस घेतल्यानंतर 7 दिवसामध्ये जर कोरोना बाधित निगेटिव्ह होत असेल तर आजच्या घडीला या जगात याच्यापेक्षा मोठी बातमी काही असू शकत नाहीये. सुरुवातीच्या काळातच विराफिन द्यावं लागेल हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे.
कोरोनाचा तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही स्वतः हाच घ्यायचा नाहीये. सुरुवातीच्या काळातच डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही अशा प्रकारचा हा डोस घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला निश्चितपणे याचा फायदा होऊ शकतो. झायडस कॅडिलाच्या औषधाला परवानगी दिल्यानंतर आता देशभरात याचा नेमका वापर कसा होणार आहे, याचा किती फायदा कोरोना बाधितांना होईल, या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती दिलेली आहे राज्यातल्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर तात्याराव लहाने यांनी. ड्रग कंट्रोल ऑफ इंडियानं आज आणखी एका औषधाला या ठिकाणी मंजुरी दिली आहे आणि ते औषध कोरोनासाठी अत्यंत गुणकारी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. वेराफिन नावाचं हे औषध आहे आणि या औषधाची गुणवत्ता काय आहे आणि कशा पद्धतीने याचा वापर करता येईल या संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत तात्याराव लहाने. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. डॉक्टर साहेब, कशा पद्धतीने हे औषध आहे आणि त्याची गुणवत्ता काय? नाही, आता जे झायडस कॅडिलाचं व्हिराफिन नावाचं जे औषध आहे, तर हे औषध आत्ताच ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया यांनी याला इमर्जन्सी अप्रूव्हल दिलेला आहे आणि याचे जे ट्रायल्स आहेत ते झालेले आहेत. याच्या ट्रायलपैकी 10 रुग्णांचं ट्रायल हे आमच्याकडे सेंट जॉर्जमध्ये झालं होतं. हे जे औषध आहे तर हे दिल्यानंतर आपण जे देतो ते औषध, तर ते 1 मायक्रोग्राम औषध देतो आपण आणि ते सबक्युटेनियस औषध देतो आपण. एकदाच ते औषध देतो. हे औषध सरासरी मॉडरेट आजारामध्ये आपण हे औषध देतो. एक वेळेस एक इंजेक्शन देतो. पण हे देत असताना कोरोनाच्या ह्याच्यावर जे काही औषधं चालू आहेत ते चालू ठेवायला लागतात. हे वेगळं औषध देता येत नाही. आणि हे दिल्यानंतर ज्या लोकांना दिलं तर त्यांचं आणि ज्यांना दिलं नाही त्यांचं जे काही कंपॅरिझन केलं तर हा जो केस फेटॅलिटी रेशो आहे तर ज्यांना दिलं नाही त्यांचा 2.9 येतो, 92 जवळपास, आणि दिलं त्यांचा पॉईंट म्हणजे 0.92 येतो. तर केस फेटॅलिटी रेशो कमी होतो. त्याचबरोबर या औषधामुळे पेशंट 2 ते 3 दिवस लवकर बरा होतो. सर, आपण हे औषध जे आहे ते कधी द्यावं, कुठल्या स्टेजला द्यावं असं काही आहे? हां, हे औषध देत असताना आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा मध्यम स्वरूपाचा आजार असतो त्या मध्यम स्वरूपाच्या आजारामध्ये हे औषध द्यावं असं त्याचे हे आहे. आणि हे औषध जे आहे ते दिल्यानंतर त्या रुग्णाला ऑक्सिजन लागायचं कमी होऊन जातं आणि 2-3 दिवसाच्या लवकर हा रुग्ण बरा होतो. तेव्हा आपल्या चहूबाजूनं आपल्यावर धडकत असणाऱ्या सगळ्या नकारात्मक बातम्यांमध्ये अशी एक सकारात्मक बातमी खरंच खूप मोठी ऊर्जा देत असते. या लढाईमध्ये हे शस्त्र खूप प्रभावी ठरावं या अपेक्षेसह या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर बोलूक महाराष्ट्र. आणि यानंतर बातमी आहे राजकीय घमासानाची. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये चांगलंच राजकीय घमासान सुरू झालेलं आहे. दोघांमध्ये वाक युद्ध रंगलेलं आज पाहायला मिळालं. राज्यात कोरोना काळात आरोप प्रत्यारोपांचं हे सत्र सुरू आहे. कोरोनाचा विरुद्धचा लढा कमकुवत करण्याचं पाप भाजप नेत्यांनी करू नये असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला. टीव्हीच्या नेटवर्कमध्ये राहणाऱ्यांना जनतेचं नेटवर्क काय करणार असा खोचक सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. त्याला मग स्वाभाविकपणे चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा उत्तर दिलंय. देशाची लोकशाहीची ब्युटी अशी आहे की कोणी काही बोलू शकतं. त्यामुळे अजित पवारांनी बोलायला हरकत नाही. परंतु त्या दिवशी मी तुम्हालाही चॅलेंज दिलं होतं की कोणीही मला फोन लावून द्या अजित पवारांना. अजित पवार त्या दिवशी खरंच 24 तास, कारण असतील खरंच 24 तास कोणालाच अवेलेबल नव्हते. आणि माझं बेसिक म्हणणं हे आहेच की अजित पवार हे अतिशय इफिशियंट आहेत. सकाळी 7 वाजता मंत्रालयात जाणार दुसरा कोणीही मंत्री नाही आहे. काही जण 11लाच दिवस सुरू करतात, 11 वाजेपर्यंत त्यांचा फोन चालू नसतो. तर अजित पवारांच्या एफिशियन्सीबद्दल नेहमी मी ॲप्रिसिएशन म्हणजे कौतुकच केलं आहे. माझं म्हणणं एवढं आहे, वाढता लोड लक्षात घेता त्यांनी आयदर राज्य पुण्यातून चालवावं किंवा त्यांनी पुण्याला वेगळा पालकमंत्री द्यावा आणि मुंबईतून चालवावं. त्यांनी पुण्यातून चालवलं पाहिजे.
आणि पुण्यामध्ये त्यांनी लोकांना सहज अवेलेबल व्हायला पाहिजे. सारखे ते व्हिडिओ कॉलवर बघतात. लोकांना शेवटी आता रिलीफ हवा आहे आणि म्हणून आम्ही एक डॅशबोर्ड डेव्हलप केला. आजचा जर तुम्ही डॅशबोर्डचं पेज वाचलं तर सगळं पॉझिटिव्ह आहे की काल कसा इन्फेक्शन रेट कमी झाला वगैरे वगैरे असं जरा नीट मांडायला लागेल. ऑक्सिजन मिळतो आहे, इंजेक्शन येत आहेत. त्यामुळे अजितदादांच्या एफिशियन्सीबद्दल, सगळ्याच प्रकारच्या एफिशियन्सीबद्दल, त्यांची सगळ्याच विषयातली एफिशियन्सी मोठी आहे, तर त्या सगळ्याच एफिशियन्सीबद्दल माझ्या मनात शंका नाही. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.